रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संतांचे वचन वारी जन्म दुःख संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका विठ्ठला करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुषे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरविते निज खून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जै हृदय घेऊ सोनिठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा वचन ऐका कमळापती मज रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय
प्रतिष्ठान निवासी श्री संत शांती ब्रह्मनाथ महाराज, जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग दंडवत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सकल गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग दंडवत, संत श्री तुकोबराय गुरुकुल सर्व गुरुबंधू साधक वर्ग, अध्यापक वर्ग, प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत, तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृ माता पित्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय यांचा 6 चरणाचा असून प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्यांचं कार्यत्व या अवच्छेदकाने महिमा प्रतिपादन करतायत. विठ्ठल स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी वर्ष या पवित्र कालामध्ये आपण उपस्थित आहोत. त्या निमित्ताने त्या कालामध्ये संत श्री तुकोबराय गुरुकुलद्वारे हा आयोजित केलेला फिरता अखंड हरिनाम सप्ताह वर्ष निष्काम, हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. निष्काम फिरता अखंड हरिनाम सप्ताह आणि याच्या द्वितीय वर्षातील द्वितीय दिवसातील प्रथम सत्राच्या कीर्तन रूपी सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठ्ठल ज्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पूर्ण झाल्याच्या नंतरही त्या संस्थेच्या द्वारे एवढी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी एवढं विशाल कार्य करतायत, याचं कारण काय आहे तर तो निष्काम शब्द आहे. या संस्थेने महाराष्ट्राला किंवा संप्रदायाला दिलं काय असेल तर ही निष्कामता दिलेली आहे. मुळातच सद्गुरु जोग महाराजांनी ही संस्था स्थापन केली, शिष्याच्या आग्रहास्तव केली, मात्र त्या बुडाला निष्कामता होती आणि तीच निष्कामतेची परंपरा आज 100 वर्ष होत आहेत, तिथपर्यंत जशाच तशी आहे. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेने महाराष्ट्राला जी महात्म्य मंडळी दिली ती या निष्कामता या तत्वावरच दिलेली आहे. हे तत्व वारकरी शिक्षण संस्थेने संप्रदायाला दिलेलं आहे. मुळातच वारकरी संप्रदाय हा तत्वप्रधान संप्रदाय आहे, व्यक्तिप्रधान संप्रदाय नाही. हो, आणि ज्या संप्रदायामध्ये व्यक्तिप्रधानता असते त्या संप्रदायाचा नाश हा ते व्यक्तीच्या नाशाबरोबर होत असतो. आपण कित्येक उदाहरणं पाहिलेले आहेत की व्यक्ती एखादी जेलमध्ये गेली की मागचा संप्रदाय संपल्या जातो. म्हणून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तत्वप्रधानता आहे, म्हणून असे तत्वप्रधान व्यक्ती वारकरी शिक्षण संस्थेने दिलेले आहेत. एक तत्वप्रधान व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काय कार्य करू शकतो हे जर आपल्याला पाहायचं असेल तर मला वाटतंय प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य बाबांचं जीवन जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एक तत्वनिष्ठ महात्मा आपल्या जीवनामध्ये केवढं विशाल कार्य करू शकतो. बाबांच्या जीवनामध्ये केवळ निष्कामता आणि निस्वार्थ हे तत्व घेऊन बाबा जीवन जगतायत आणि ते जीवन जगत असताना केवळ मी ते तत्व पाळावं, माझ्यापुरतंच राहावं हा स्वार्थीपणा बाबांचा नाहीये. पाठीमागून जी आलेली साधक वृंद मंडळी आहे यांच्यातही तो तत्वनिष्ठपणा रुजावा यासाठी बाबांचे हे अथक परिश्रम आहेत, हे प्रयत्न आहेत. आणि मला वाटतंय त्याच प्रयत्नाचा एक छोटासा अंश म्हणजे हा सोहळा आहे. विठ्ठल सद्गुरु जोग महाराजांनी हे
संप्रदायाच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं विशाल कार्य केलेलं आहे. 8व्या शताब्दीमध्ये भगवान शंकराने हे वैदिक संप्रदायाचं प्रसाराचं विशाल कार्य केलं. ते 4 शिष्य हाताशी घेऊन केलेलं आहे. भगवान पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी आपल्याबरोबर 4 शिष्य घेतले आणि ते 4 शिष्य घेऊन त्यांनी हे वैदिक संप्रदायाची परंपरा पताका ही रुजवलेली आहे. विठ्ठल भगवान शंकराने वैदिक धर्माची पताका, वैदिक धर्माचा प्रचार प्रसार केलेला पाहिल्याच्या नंतर भगवान विष्णूलाही वाटलं आपणही प्रचार प्रसार करावा. म्हणून या 20व्या शतकामध्ये भगवान विष्णू आपल्या 4 शिष्यासह आलेले आहेत. ते 4 शिष्य आपल्या पाठीमागे आहेत. विठ्ठल या संत महात्म्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काहीच देऊ शकत नाहीत. कारण आपल्याकडे जे आहे ते सर्व नाशवान आहे आणि त्या महात्म्यांना जे प्राप्त झालेलं आहे ते अविनाशी प्राप्त झालेलं आहे. आणि नाशवान देऊन अविनाशी घेऊन ते तोट्याचा धंदा करणारे हे संत महात्मे नाही आहेत. म्हणून तुका म्हणे लाभ तो व्यापार, त्यालाच व्यापार म्हणायचं ज्याच्यात लाभ असतो. विठ्ठल तोटीचा व्यापार करणारे संत महात्मे नाहीत. म्हणून आपण रात्री आपण ऐकलेलंच जीव ठेवू पायी संतांच्या. जीव जरी संतांच्या पायावर ठेवला तरीही उत्तीर्णता होणार नाही. ठेविता हा पायी जीव थोडा, तो देखील थोडा पडणार आहे. मग काय करायचं? काही नाही. 2 हस्तक आणि 1 मस्तक संत महात्म्यांच्या चरणावर नमायचं आणि त्यातूनच आपला उद्धार करून घ्यायचा. विठ्ठल त्यांच्या जीवनाचं चरित्र पाहायचं, त्यांचा महिमा जाणून घ्यायचा आणि हाच प्रयत्न आपण करणार आहोत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी महिमा प्रतिपादन केलेला आहे. महिमा कशाला म्हणतात? महतो भाव हा महिमा. मोठेपणाचा भाव व्यक्त करून दाखवण्यासाठी जे बोलल्या जातं त्याला महिमा म्हणतात. विठ्ठल आणि असा महिमा प्रतिपादन जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेला आहे. संत महात्म्याचा महिमा का पाहायचा? कारण संत महात्म्यांचा महिमा जर पाहिला नाही तर आपला उद्धारच होणार नाही. कारण नाथ महाराज सांगतात संताभिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, उद्धारासे ठावा नाही.
ज्ञानोबराय सांगतात, संतांच्या चरणाच्या विन्मुख जो होतो त्या भाग्यहीनाला उद्धाराला दुसरा ठिकाणा ठाव नाही, त्याचा उद्धारच होऊ शकत नाही. म्हणून संत महात्म्यांचा महिमा जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. काय? व्यक्ती किंवा पदार्थ केवळ जवळ असून उपयोग नाही, जवळ असून उपयोग नाही, त्याचा महिमा कळायला पाहिजे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड दृष्टांत दिलेले आहेत. तो गोचिड गाईच्या कासेला लागलेला असतो, अगदी दुधाचा, आणि त्या गोचिडाच्या मध्ये एक पडदाच आड असतो. परंतु तो दुधाचं सेवन न करता अशुद्ध नाम रक्ताचं सेवन करतो, कारण त्याला महिमा माहीत नाही. कमलकंद आणि दरदूर अगदी त्यांची नांदणूक एकाच घरात आहे, तरी देखील त्याला चिखलच उरतो, कारण त्या कमलकंदाचं महत्त्व त्याला कळालेलं नाही. एखादा निदैवी पुरुष ज्या ठिकाणी तो उपवास करत आहे त्याच ठिकाणी सहस्रवरी लोह्या रुतलेल्या असतात, तरी देखील त्या ठिकाणी बसून तो उपवास करतो, मात्र त्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळं उपयोग होत नाही. म्हणून व्यक्ती किंवा वस्तू जवळ असून उपयोग नाही, त्याचं ज्ञान झालं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते भेरोनी गोचिड, अशुद्धची सेविते का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी, येरा चिखलुची उरे नातरी, देवा निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासी करी, का दरिद्री जिये. केवळ जवळ असून उपयोग नाही, महत्व कळावं लागतं. शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्य तर सांगतात की या जगामध्ये एकही असं अक्षर नाही की जे आमंत्र आहे, या जगामध्ये एकही वनस्पती अशी नाही की ती अनौषधी आहे, या जगामध्ये एकही पुरुष असा नाही की तो अयोग्य आहे. मात्र काय करावं? योजना करणारा दुर्लभ आहे. विठ्ठला मंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभ. हा योजना करणारा दुर्लभ आहे. एकही असा अक्षर नाही की ते आमंत्र आहे. ज्ञानोबराय सांगतात का 52 वर्णा परता कोण मंत्र आहे पंडुसुथा, की 52 हे नुच्चारिता जीवाथे. प्रत्येक शब्द हा मंत्र आहे, मात्र त्याची योजना करणारा दुर्लभ आहे. प्रत्येक वनस्पती ही औषध आहे. आयुर्वेद तर असा सांगतोय की ज्या 12 कोसामध्ये जो रोग निर्माण होतो त्या रोगावरचं औषधी वनस्पती त्याच 12 कोसामध्ये असते, मात्र त्याचं ज्ञान नसल्यामुळं उपयोग होत नाही. अयोग्य पुरुष या जगामध्ये नाही, मात्र योजना करणारा दुर्लभ आहे. म्हणून योजना करावी लागते. संत श्री वामन भाऊ महाराजांच्या जीवनामध्ये एक कथा सांगितली जाते. वामन भाऊ महाराजांचा सप्ताह पैठण या क्षेत्रामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा सप्ताह होता. हजारो भाविक त्या सप्ताहासाठी आलेले होते. दिवसाच्या पंक्ती व्हायच्या आणि संध्याकाळी सर्व पंक्ती झाल्याच्या नंतर बाकीचे झोपायला जायचे. मात्र ते स्थानिक जे ठाकर समाजाचे लोक होते ते दिवसभर जेवण करायचे आणि संध्याकाळी तिथले भांडे म्हणा, बत्त्या म्हणा ते घेऊन जायचे. थोडक्यात चोरी करायचे. बरं, स्थानिक असल्यामुळं काही बोलताही येत नव्हतं. मग काय करायचं? कार्यकर्त्यांनी भाऊंना जाऊन सांगितलं. भाऊनी सांगितलं काही नाही, त्यांचा म्होरक्या कोण आहे, मुख्य कोण आहे त्याला बोलून आण. त्या मुख्याला बोलून आणलं. रात्री कीर्तन झाल्याच्या नंतर पंक्तीवाल्याचा सत्कार केला, त्याच्यानंतर यांचा सत्कार केला. आणि वामन भाऊ महाराज वर्णन करू लागले, यांचं काय सांगावं मोठेपण, यांच्यासारखा सज्जन या पैठण नगरीमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी चालन. केवढे सज्जनपण आहे महाराज. जिथं जेवायचं तिथल्याच बत्त्या घेऊन जायच्या. वर्णन केल्याच्या नंतर त्याला आनंद वाटला. आता कोणी आहे, वर्णन केल्याच्या नंतर बरं वाटतं. अगदी पक्वात जरी घेतला, त्याला थोडं कणिक खायला दिली तरी तो गोड बोलतो, त्यालाही बरं वाटतं. त्याला बरं वाटलं. तो
म्हटला, भाऊ काही सेवा असेल तर मला सांगा, मी कुठलीही सेवा करायला तयार आहे. असं म्हटल्याच्या नंतर भाऊनी सांगितलं, काय नाही, सर्व सेवा व्यवस्थित आहे, पण रात्री इथं चोरी होते, तेवढं चोरीचं राखण, हे साहित्याच्या चाव्या आहेत, ह्या चाव्या तुमच्याकडे राहू द्या. तो म्हटला, काही काळजी करू नका, इथं चोरी होणार नाही. याच्या आधी काही गेलंय का? हो म्हटले, बत्ते गेलेल्या लगेच येतील. कारण त्याला माहीत होतं की नेणारं कोण आहे. त्यांनी बोलून घेतलं, त्याला बत्त्या माघारी बोलवल्या आणि आता सांगितलं की इथून पुढं राखण मी आहे, आता इथं कोणीही डोकून पाहायचं नाही, वाटलंच तर जेवायला पंक्तीला या. विठ्ठल करणारा दुर्लभ आहे. लांबचं कशाला, जवळचंच उदाहरण घ्या. आमचे लक्ष्मण महाराज पखवाज शिकवतात. मग पखवाज नीट करण्याचंही काम ते स्वतः करून घेतात. मग कार्यक्रमासाठी एखादा पखवाज जर नीट करायचा आहे, बरंच त्याचं करायचं, आणि एखादा पखवाज शाही नीट वाजत नाही आणि ती जर पाडायची असेल तर तिथंही योजना करावी लागते अशी सुंदर हाताची, की त्यामुळे तो शाही पडन. योजकस तंत्र दुर्लभ. योजना करावी लागते, त्याच्यासाठी ज्ञान लागतं. म्हणून ज्ञान असेल तरच त्या वस्तूचा उपयोग होतो. विठ्ठल पद्मपुराणामध्ये एक कथा आलेली, श्रीमद भागवताच्या पंचम स्कंदामध्ये देखील ती कथा आलेली आहे. महात्मा जडभरत आणि राजा रहुगणाची कथा आलेली आहे. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी राजा रहुगण कपिल मुनीकडे निघालेला आहे. पालखीत बसून राजा निघालेला आहे आणि जात असताना त्या अन्य जे भुई होते त्यांना एका भोयाची गरज वाटली, म्हणून ते एक भोई शोधतायत. इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर हे महात्मे त्यांच्या नजरेला पडले. महात्म्याचा देह होता महाराज, दष्टपुष्ट झालेला, चिंता नाही, काळजी नाही, अशा प्रकारे. आणि ते पाहिल्याच्या नंतर त्यांना भोई म्हणून बोलावलं. हे महात्मा परेच्छा प्रारब्धाने जीवन जगणारे असल्यामुळं कुठलीही तक्रार केली नाही आणि ते भोई म्हणून आलेले आहेत. आता भोई म्हणून राजाच्या पालखीला ते जुंपलेले आहेत आणि 4 भोई पालखी घेऊन चाललेले आहेत. गंमत पहा, हा राजा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी महात्म्याकडे चाललेला आहे आणि ज्या पालखीमधून बसून चाललेला आहे त्याच पालखीला त्याने आत्मज्ञानी महात्मा जुंपलेला आहे. आणि महात्म्याचं चालणं आहे महाराज. महात्मा कसा चालतो? ज्ञानोबराय सांगतात, तरी तरंगू नोलांडितो, लहरी पाये न फोडितो, सांचलो न मोडीत, पाण्याचा वेगे आणि लेसा, दृष्टी घालोनी अविसा, जळी बकू जैसा, पाऊल सुये का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुचंबेल केशर या शंका, तैसे परमाणुपा गुंतले, जाणून जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले, लपोनी चाले ते वाट कृपेची करीत, दिशाची स्नेह भरीत, जीवातळी अंतरवीत, आपुला जीव ऐसिया लघिमा चालता, कृमी कीटक पंडू सुता, देखे तरी मागवता हळूची निगे. अशा पद्धतीने त्या महात्म्याचं चालणं. आता भोयाला असं चालणं तर भोईची पालखीही हलणार आहे. राजा विचारतो, ही पालखी डगमगते, व्यवस्थित चाला म्हटल्याच्या नंतर बाकीचे जे भुई होते ते राजाच्या दंडाच्या भयाने त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही व्यवस्थित चालतो, पण हा नवीन भुई आहे, हा व्यवस्थित चालत नाही. विद्यार्थी पावल्या खेळत असताना अगदी आनंदात व्यवस्थित पावल्या खेळतात, पण एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी होतो मागं पुढं. मग त्यांना म्हटलं, का रे व्यवस्थित पावल्या खेळा. मग ते सांगतात, महाराज आम्ही व्यवस्थित पावल्या खेळतो, मात्र हा नवीन आहे, पहिल्या वर्षाचा, हा व्यवस्थित खेळत नाही, म्हणून पावल्या मागं पुढं होत आहेत. त्या भयांनी सांगितलं की हा नवीन आहे.
राजाला राग आला. क्षत्रिय होता, जरी त्या राजाचा अधिकार होता तरी देखील तो रजोगुणी होता, त्याला राग आला. म्हणून त्याने उपेक्षेने बोलायला सुरुवात केली. तो उपेक्षेने बोलतोय. हा, तो हळूहळू चालणारच ना, कारण तो असा क्रुश झालेला आहे, काही खाल्लं नसन 4 दिवसापासून. हो, असं उपेक्षेने ते बोलू लागले. मात्र महात्म्याची बुद्धी महाराज, महात्म्याचं अंतःकरण आहे, त्यांना त्याचा राग आला नाही. त्यांना त्यांची पूजा केली महात्म्याची तरी त्यांना हर्ष होत नाही, आणि त्यांची निंदा केली तरी त्यांना दुःख होत नाही. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मत हेही नाही तेही नाही. सांगतात त्या महात्म्याची अवस्था काय. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी. ज्ञानोबा सांगतात का, ईश्वर म्हणून पूजिला, चोरू म्हणून गांजिला, वृषगजी वेडीला, केला राव का सुहृद पासी आले, अथवा वैरी वरपडे झाले. हो, या कुठल्याच गोष्टीकडं महात्म्याचं अंतःकरण नसतं. हो, आत्ताच वारीच्या अगोदर ज्यांचं निर्याण झालं ते प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य बोधे बाबा. हो, यांचं जीवन अगदी जवळून पाहण्याचा प्रसंग आला. अगदी संस्थेत बसण्याच्या अगोदरपासून आम्ही आमचे गुरुबंधू मयूर महाराज, लक्ष्मण महाराज हे संस्थेत बसण्याच्या अगोदर गुरुवारांच्या बाबांची संगती लाभलेले, बाबांचं जीवन हे जवळून पाहिलेलं आहे. बाबा गेल्याच्या नंतर पूज्य शेखर महाराजांनी बाबांच्या जीवनातली एक घटना सांगितली की एक व्यक्ती बाबांना बोलू लागला म्हणजे शिव्या देऊ लागला. हो, अक्षरशः त्याने बाबाला शिव्या दिल्या तरी देखील बाबाची कुठलीही प्रतिक्रिया नाही. हो, तसंच बाबा निघून गेले, एक शब्दही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तो व्यक्ती आहे पण त्याला जेवणाची सुद्धा त्याची व्यवस्था नव्हती, असा तो व्यक्ती होता. मग बाबांनी पाहिलं आणि त्याला बाबा स्वतः त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं, तुम्हाला जेवणाची व्यवस्था नाही वाटते? हो, चला आमच्याकडं रोज भोजन असतं, तुमची जेवणाची व्यवस्था करतो. हो, काल ज्या व्यक्तीने बाबांना शिव्या दिल्या त्याच व्यक्तीला भोजन करण्यासाठी बाबा घेऊन जातात. याला म्हणायचं महात्म्याचं अंतःकरण. विठ्ठल जडभरताला त्या गोष्टीचं काहीच वाटलं नाही. ते तसेच चालले, मात्र चालण्यामध्ये बदल होत नाही. मग मात्र रहुगणाला राग आला की माझा ऐकत नाही, हो मी सांगतो तरी हा ऐकत नाही. मग त्यांनी बोलायला सुरुवात केलं, तू जर ऐकत नसेल तर मी तुला दंड करील. एवढं ऐकल्याच्या नंतर झाल्या जन्मापासून कधीही न बोलणारे महात्मा जडभरत आज बोलायला प्रवृत्त झाले. का तर आज जर मी बोललो नाही तर एका महात्म्याचा अपराध याच्याकडून होणार आहे. हा आत्मज्ञान प्राप्तीसाठी निघालेला आहे, याला ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून त्याच्या हितासाठी महात्मा बोलायला तयार झाला. ज्ञानोबा सांगतात, एरवी महात्मा हा बोलतच नाही.
एरवी का बोलणेची नाही, बोलो म्हणू तरी काही, बोल कोणाही खुपेल का, बोलता अधिक उई निगे, तरी कोणाच्या वर्मी न लगे, ऐकोनी कोणा नरगे शंका मनी, तरी दुवाळी कोणा न व्हावी, भुवई कोणाची नुचलावी, ऐसा भाव जीवी म्हणून उगा, म्हणून तो शांत राहत असतो. आणि बोलायला प्रवृत्तच झाला तर कसा बोलतो, साचानी मवाळ मितले आणि सरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशा पद्धतीने तो महात्मा बोलत असतो. महात्मा जडभरत बोलायला प्रवृत्त झाले आणि महात्म्याचं बोलणं सहज जरी बोलले तरी देखील हित करून जात असतात. सहज बोलणे हित उपदेश, कारण याच्यावर जास्त विस्तार करण्याची गरज नाही, काल विस्तार झालेला आहे. सहज बोलणे हित उपदेश, आणि सहज बोलून जर नसेल पटत तर करोनी सायास शिकविते. म्हणून महात्मा बोलायला प्रवृत्त झाले. राजा विचारतोय, तू जर नीट चालला नाही तर मी तुला दंड देईल, शिक्षा देईल. त्यावेळेस महात्मा जडभरत सांगतायत, राजा तू कोणाला शिक्षा देणार, या देहाला शिक्षा देणार का मला? अरे देहाला जर तू शिक्षा देणार असेल तर देह म्हणजे मी नाही, मी देहाहून वेगळा आहे, तू मला शिक्षा देऊ शकत नाही. असे बोल महात्म्याचे ऐकल्याच्या नंतर राजाचाही अधिकार होता, ब्रह्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी चाललेला होता. त्याने पालखी खाली ठेवायला लावली आणि महात्म्यांना दंडवत घातला. श्री संतांची या माथा चरणावरी, ज्ञानोबराय सांगतात, घडलं तर साधूंची पूजा करावी. देवा संत वृंद नमस्कारी जे, घडे तरी पूजिजे, घडलं तर पूजा करा. हे वाचोनी केवी निंदी जे, स्वयवाच्या स्वतःच्या वाणीने कमीत कमी त्यांची निंदा तरी घडू नये, आणि ते पातक माझ्याकडून घडलेलं आहे. दंडवत घालतायत. राजाने दंडवत घातल्याच्या नंतर महात्मा त्याला उठवतायत आणि त्याला सांगतायत. राजा विचारतो, महात्मन आपण कोण आहात? मी ज्यांच्याकडे चाललेलो आहे ते कपिल मुनी तर आपण नाहीत. कोण आहात सांगा? आपण मनुष्य आहात का, देव आहात का, यक्ष आहात, ब्राह्मण आहात का, क्षत्रिय आहात का, वैश्य आहात का, शूद्र आहात, आपण कोण आहात? त्यावेळेस महात्मा सांगतो, हो काय, नाहम मनुष्यो नच देव यक्षो, हो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः, हो न ब्रह्मचारी गृही वनस्तो, हो भिक्षुर न चाहम निज बोधरूप, बोधरूप मी आहे, हो अन्य कोणी नाही. असं ऐकल्याच्या नंतर महात्मा उपदेश करतायत आणि तो राजा कृतकृत्य होतोय. हो मला सांगायचंय, त्या रहुगणाच्या जवळ महात्मा होता, मात्र जोपर्यंत महात्म्य कळालं नाही तोपर्यंत त्याला उपयोग झाला नाही. विठ्ठल संत महात्म्यांचं महिमा कळून घेणं अतिशय महत्वाचं आहे. संत महात्मे या जगतावर उपकार करण्यासाठी अवतीर्ण होत असतात. केवळ संत महात्म्यांचा हा हेतू आहे की जगताचा उद्धार व्हावा. का तर हे जन आणि राष्ट्र बुडत असताना संतांना पाहवत नाही, म्हणून संत महात्मे अशा प्रकारे बुडत हे जन न देखावे डोळा, बुडत हे जन न देखावे डोळा, एक कळवळा मनोनिया, एक कळवळा मनोनिया, बुडत हे जन न देखावे डोळा, बुडत
तुकोबाराय सांगतात हे जन बुडत असताना पाहावत नाही म्हणून त्यांचा कळवळा येतो. कुठलाही स्वार्थ संत महात्म्यांचा नाही. केवळ परोपकारासाठी संत महात्मे या अवनी तलावर अवतीर्ण उपकारासाठी करण्यासाठी संत महात्मे आलेले आहेत. केवळ संत महात्मेच उपकार करतात असं नाही. अन्य अनेकही घटक आहेत की ते उपकार करतात या जगावर. त्यात पहिला नंबर लागतो सूर्याचा. रवी हे रवीश चंद्रो घना वृक्षा अनेक वृक्ष आहेत यांचा उपकार करण्यामध्ये नंबर लागतो. पहिला आहे रवी. रवी काय करतो? प्रकाश देण्याचं काम हा रवी करतो. रवी प्रकाश देणारे केवळ रवी आहे असं नाही, अनेक जण आहेत. दिवा देखील प्रकाश देतो, हिरा देखील प्रकाश देतो. ह्या प्रकाश देणाऱ्या वस्तू आहेत. प्रकाश देतात म्हणजे काय करतात? वस्तू दाखवण्याचं काम करतात. म्हणून या वस्तू दाखवतायत. रवी दीप हिरा ह्या देखील वस्तू दाखवतात आणि संत महात्मे देखील दाखवतात. मात्र संत महात्म्यांच्या दाखवण्यामध्ये आणि रवी दीप हिरा यांच्या दाखवण्यामध्ये काय भिन्नता आहे, काय तफावत आहे, हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. रवी दीप हिरा रवी दीप हिरा सांगतात दाखवणारे अनेक आहेत. कोण कोण दाखवतं? रवी दीप हिरा हे दाखवतात. मात्र काय दाखवतात? देखणे दाविते. जे देखणे आहेत त्यांना दाखवतात. देखणे म्हणजे सुंदर आहेत त्यांनाच दाखवतात असं नाही. देखणे म्हणजे दृश्य पदार्थ. जे दृश्य पदार्थ आहेत त्यांनाच दाखवण्याचं काम हे रवी दीप हिरा करतात. मात्र संत महात्मे अदृश्य असणारा भगवान परमात्मा त्या परमात्म्याला दाखवण्याचं काम करतात. म्हणून या दाखवणाऱ्यापेक्षा संत महात्मे हे श्रेष्ठ आहेत. सूर्य हा आपल्याला दाखवतो. रवी सूर्य हा दिवसाला निर्माण करणारा आहे. प्रकाश देणारा सूर्य आहे. सूर्य हा सर्वांना जाग करणारा आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये
जी मंडळी आहेत ती लवकर उठायची, 4 वाजता उठायची, सर्व आपलं काम नित्यनेम आटपून मग बसायची आणि सूर्योदयाची वाट पाहायची. आत्ता उगवेल नंतर उगवेल, आत्ता उगवेल नंतर उगवेल. काळ बदलला, माणसं जास्त झोपू लागली. नंतर सूर्य उदय अगोदर होतो हे तरी महाशय झोपलेलेच असतात. मग सूर्य यांची वाट पाहतो, आत्ता उठतील नंतर उठतील. शेवटी तो विचार करतो उठणार आहेत की नाही. म्हणून लवकर उठणारे आहेत आणि आमचे साधक वृंद रोज 4 वाजता उठतात महाराज. 4 वाजता उठून आपलं नित्य नेम सर्व पखवाजाची प्रॅक्टिस असेल, काय परमार्थ आहे तो परमार्थ करतात. म्हणून रवी हा जागृत करणारा आहे. म्हणून रवी दीप, रवी जाग करतो. जसा सूर्य जाग करतो तसे संत महात्मेही जागे करतात. संत महात्मे जागे करतात. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ते. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. संत महात्मे देखील जागे करतात. जागे करतात म्हणजे जागे करणारे अनेक मंडळी आहे. काल आपण ऐकलेले खटमल ऐकलेला आहे. खाटेवर असतो खटमल, ते घालवण्यासाठी प्रयत्न किती करावे लागतात हे आपल्याला इथं सांगण्याची गरज नाही. ते प्रयत्न आपण सर्व केलेले आहेत. म्हणून जाग करणारे संत महात्मे आहेत. मग जीव हा झोपलेला आहे. कशात झोपलेला आहे? निरंतर जागवणारे संत महात्मे आहेत. म्हणून जीव हा निरंतर झोपत नाही. पण ज्ञानोबराय सांगतात जीव हा निरंतरच झोपलेला आहे. ओवी आपण ऐकलेले, अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा, जो भोगीत होता प्रबोधा अनादि जो. अशीच एक ओवी आहे. अज्ञानाचिया निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की विठ्ठल. जागृती देणारे संत महात्मे आहेत. म्हणून हा सूर्य आहे तो आश्चर्यकारक सूर्य आहे. एरवी जे सूर्य असतात, सूर्य आहे तो जगाला दाखवण्याचं काम करतो. पण ज्ञानोबराय सांगतात श्री गुरु रूपी संत रूपी सूर्य असा आहे की तो जगाचा आभास नाहीसा करूनच उगवल्या जातो. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासो बंधू आता. विश्वाचा आभास मावळूनच हा सूर्य उदयाला येत असतो. विठाला विठाला मात्र हा संत रूपी श्री गुरु रूपी सूर्य असा आहे की ज्याचा उदय होतो मात्र अस्त होत नाही. आणि ज्ञानोबराय सांगतात या व्यावहारिक सूर्याचा हाच दोष आहे की याचा अस्त होतो मात्र. सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी, अस्तमानाचे जयासे आडनाव नाही, अस्त नाही आता एकाची सोहरा.
महाराज सांगतात संत महात्मे रूपी जो सूर्य आहे त्याचा अस्त होत नाही. हो, अस्त नाही आता एकचे मोहरा. म्हणून या सूर्यापेक्षा अलौकिक असणारे संत महात्मे सूर्य आहेत. रवी, दीप, संत महात्मे दीप आहेत. दिव्यासारखं साधकाला परमार्थिक साधना करण्याच्या मार्गावर असणारे दीपस्तंभाप्रमाणे दिवे हे संत महात्मे आहेत. वैराग्याचे भाग्य संत संग हाचे संत कृपेचे दीपा, 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 संत कृपेचे दीपा. महात्मे दीपाप्रमाणे आहेत. रवी, दीप, हिरा हिऱ्याप्रमाणे आहेत. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देतीवरी. लौकिक सूर्य हा, लौकिक दीप हा दृश्य पदार्थ दाखवतो. मात्र संत महात्मे अदृश्य असणारा भगवान परमात्मा त्याला दाखवण्याचं काम करतात. हो, या ठिकाणी प्रश्न निर्माण होईल की अदृश्य दर्शने संतांच्या, हो, संत महात्मे अदृश्याचं दर्शन करून देतात. अदृश्य आहे तर तो दिसतो कसा, आणि दिसत असेल तर त्याला अदृश्य म्हणायचं कसं. विठ्ठल विठ्ठल. दाखवणं शब्दाचा अर्थ ज्ञान करून देणं. संत महात्मे आपल्याला ज्ञान करून देतात. हो, मला वाटतं भांडारकरमध्ये दृश्य पश्यती हा धातू आहे. दाखवणे, ज्ञान या अर्थामध्ये तो आहे. म्हणून संत महात्मे दाखवतात, त्या परमात्म्याचं ज्ञान करून देतात. व्यवहारामध्ये काही काही वस्तू असून सुद्धा दिसत नाहीत. हो, त्या अदृश्य असतात. मग त्या अदृश्य असण्याचे 8 कारणं सांख्यकारिकेमध्ये सांगितलेले आहेत. कोणत्या कोणत्या वस्तू दिसत नाहीत. हो, अति दूरात, सामिप्यात, इंद्रिय घातात, मनो अनवस्थानात, सौक्ष्म्यात, अभिभवात. 3 कारणं आहेत. हे 8 कारणं सांख्यकारिकेमध्ये सांगितलेले आहेत. व्यवधान असेल तरीही वस्तू दिसत नाही. अति दूरात, अत्यंत दूर असेल तर ती वस्तू दिसत नाही. आता सकाळीच भगवान परमात्म्याचा, पांडुरंग परमात्म्याची पूजा झालेली आहे. आजची पूजा झाल्याच्या नंतर आरती झालेली आहे आणि सुंदर असे वस्त्र परिधान केलेले आहेत. हो, आता सध्या भगवान पांडुरंगाच्या अंगावर वस्त्र आहे. आता आपल्याला जर विचारलं की त्या वस्त्राचा रंग कसा होता तर आपल्याला सांगता येणार नाही. का सांगता येईल? का सांगता येणार नाही? अति दूरात, हो, सामिप्यात, एकदम जवळ असेल, डोळ्यात गेलेली वस्तू आपल्याला दिसत नाही. डोळ्याचं बुबुळही दिसत नाही. हो, अति सामिप्यात, इंद्रिय घातात, हो, इंद्रिय कमजोर असतील तरीही दिसत नाही. हो, अति दूरात, सामिप्यात, इंद्रिय घातात, मनो अनवस्थानात, मन जर तिथं नसेल तरीही दिसत नाही. व्यावहारिक उदाहरण देण्यापेक्षा देवाचंच घ्या. एखादा देवाच्या पूजा करण्यामध्ये मग्न आहे, देवाचं रूप पाहण्यामध्ये मग्न आहे, तर जवळ काय चाललेलं आहे ते त्याला दिसत नाही. वस्तू असूनही दिसत नाही. याचे अनेक कारणं आहेत. मात्र हे भगवान परमात्मा ही वस्तू आहे. भगवान परमात्मा हे तत्व आहे. संत महात्मे त्यांना दाखवण्याचं काम करतात. अनेक संत महात्म्यांनी तो परमात्मा दाखवलेला आहे. मुकुंदराज या नगरीमध्ये, मुकुंदराज आंबेजोगाई
या नगरीमध्ये जे मुकुंदराज स्थान आहे त्या स्थानामध्ये राजा जयपाल नावाचा एक राजा होऊन गेलेला. तो काय करत असे, साधू महात्मा कोणी नगरीमध्ये आला की त्याला पहिलं विचारायचा, हो मला ब्रह्म दाखव, हो ब्रह्म दाखव असं विचारल्याच्या नंतर आता महात्मे असायचे, प्रत्यक्षात ब्रह्म दाखवता येत नव्हतं, परमात्मा दाखवता येत नव्हता. मग तो सांगायचा ब्रह्म दाखव नाहीतर तुला जेलमध्ये टाकेल. मग ते असे अनेक साधू त्यांनी जेलमध्ये टाकलेले आहेत. मग एका वेळेस एक महात्मे मुकुंदराज स्वामी ते त्या राजाच्या नगरीमध्ये येत आहेत. नगरीमध्ये आल्याच्या नंतर राजा सर्व महात्म्याप्रमाणे त्यांना विचारतो, ब्रह्म दाखव. रिकीब में पाव तो ब्रह्म दिखाव. घोड्यावर बसत असताना जे पाय ठेवण्याची त्याला रिकीब म्हणतात, हो त्याच्यामध्ये पाय ठेवायला जेवढा वेळ लागतो बसायला तेवढ्या वेळामध्ये मला देव दाखव. असं म्हटल्याच्या नंतर तेही महात्मेच होते आणि ते मुकुंदराज स्वामी सांगतायत, राजा बस घोड्यावर. मग राजा घोड्यावर बसण्यासाठी त्या रिकिपीमध्ये पाय ठेवतो. तेवढ्याच वेळात भगवान परमात्म्याचं दर्शन हे स्वतःच्या सामर्थ्याने घडवून देत आहेत. ते दर्शन घडल्याच्या नंतर त्याला अतिशय आनंद वाटतो. संत महात्म्यांची कृपा असेल तरच भगवान परमात्मा प्राप्त होतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांची कृपा अतिशय महत्त्वाची, म्हणून ते संत महात्मे कृपा करतात, वेगवेगळ्या पद्धतीने कृपा करतात. हो दर्शनात, स्पर्शनात, शब्दात कृपया शिष्य देहते जनयेद्यत समावेशम शांभवम सही देशिका. तोच खरा देशिक आहे, तोच खरा श्री गुरु आहे की जो आपल्या दर्शनाने, स्पर्शाने देव दाखवू शकतो. अदृश्य असणारा परमात्म्याचं दर्शन करून देतो. हे तुकोबराय सांगतात. हो कारण हे संत महात्म्यांचं वस्तू सामर्थ्य आहे, हा संतांचा महिमा आहे. तुकोबरायांना विचारलं, महाराज संत महात्म्यांचा आम्हाला आणखीन महिमा सांगा. तुकोबराय सांगतात, तो संत महात्म्यांचा महिमा उच्चार करणं एवढं सोपं नाही. कारण ब्रह्मादिक असणारे ब्रह्मदेवासारख्याला जो कळत नाही तो मी पामर असणारा काय वर्णन करू. अभंगाचा त्यांचा महिमा काय वर्णवी पामर, त्यांचा महिमा काय वर्णवी पामर, त्यांचा महिमा काय वर्णवी महिमा
ब्रह्मादिकाला यथार्थ महिमा कळत नाही, तो महिमा मी पामर काय वर्णन करू, त्यांचा महिमा काय वर्णन. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे वाणू मी कवणे. का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे, केवता कल्पतरुवरी फुलवरा. कायसेने पाहुणे रोग क्षीरसागरा, कवने वासु कापुरा. सुवासुदेवो चंदना ते कायसेने चर्चावे, अमृता ते केवते रांधावे. गगनावरी उभवावे, घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान. आकळिता के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत कली केले. आणि एखादा म्हटला जर मी माझ्या बुद्धीच्या सामर्थ्यावर संत महात्म्यांचं वर्णन करील तर ज्ञानोबा सांगतात शक्य नाही. जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे, मला वाटतंय ब्रह्मदेवापेक्षा प्रज्ञा कुणाचीही श्रेष्ठ नाही. आणि त्या ब्रह्मदेवाला जर कळत नसेल, न कळे तो साचार ब्रह्मादिका. जरी प्रज्ञेचे ने आथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे. तैसे होईल का 15.5 रजतवनी, तैसी स्तुतीची बोलणी. उगियाची माथा ठेविजे चरणी, हेची भले. म्हणून काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. म्हणून जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी मोठ्याचा दाखला देतात की ब्रह्मदेवालाही ज्यांचा महिमा कळत नाही. आता ब्रह्मदेव काय सामान्य नाही, हो ब्रह्मदेव कुठल्या सामान्य मृत्यू लोकातल्या एखाद्या पदावर आरूढ नाही, हो तो देव लोकातला कॅबिनेट मंत्री. हो ब्रह्मदेव. या ब्रह्मांडाचा जर विचार केला तर 3 खाते मुख्य या ब्रह्मांडामध्ये आहे. एक उत्पत्तीचं खातं, एक स्थितीचं खातं आणि एक संहाराचं खातं आहे. उत्पत्तीचं खातं ब्रह्मदेवाकडे, स्थितीचं खातं हे भगवान विष्णूकडे आणि संहाराचं खातं हे भगवान शंकराचं आहे. या 3 खात्यामध्ये उत्पत्तीचं खातं असणारा हा ब्रह्मदेव अतिशय मोठं. बरं त्याची बुद्धी अशी आहे की जे 4G आहे ते 4G नेटवर्क त्याचं नाही. 4G जरी असलं तरी ते चक्र फिरतच राहतं. याला वायफाय लावलेलं आहे आणि एक वायफाय नाही 4 वायफाय येतं. हो चतुरानंद त्याला 4 मस्तक येतं. हो म्हणून कुठेही नेट गुतत नाही. मग एवढं हे विश्वाचं जाळं नेट ज्याने तयार केलंय त्याची बुद्धी कशी असेल. हो बरं त्याचं महत्त्व, त्याचं जर आयुष्य जरी आपण पाहिलं, त्याच्या आयुष्याचा विचार केला तरी आपल्या लक्षात येईल त्याचं आयुष्य काय. आता आयुष्याची गणना करत असताना पळ, लव, निमिष, क्षण या मापामध्ये मोजले जायचं पूर्वी काळी. आता ते माप राहिलेलं नाही. आता कुठून सुरुवात आहे सेकंदापासून. हो म्हणून पहिलं काय सेकंद. 60 सेकंदाचा काय होतो 1 मिनिट होतो. 60 मिनिटाचा 1 तास होतो. अशा 12 तासाचा 1 दिवस होतो. अशाच 12 तासाची 1 रात्र होती. 24 तासाचा 1 अहोरात्र होतो. आणि असे 30 अहोरात्र गेल्याच्या नंतर 1 महिना होतो. असे 12 महिने गेल्याच्या नंतर 1 वर्ष होतं. आणि असे 4,32,000 वर्षे गेल्याच्या नंतर एक कलियुग होतं. हे कलियुगाचा विषय. 8,64,000 हे द्वापार युगाचा विषय. 12,96,000 हे त्रेतायुगाचा विषय. आणि 17,28,000 हे कृतयुगाचा विषय. मिळून या 4 युगाचं मिळून एक महायुग होतं. या 4 युगाचा विषय 43,20,000 हे एका
महायुगाचा विषय. आणि असे 1000 महायुग गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. काय भगवान परमात्मा सांगतो, सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदु रात्रिम युग सहस्रांताम देहो रात्रविदो जनः. आणि असेच 1000 युग गेल्याच्या नंतर एक रात्र होते. हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. हजार युग गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचे 12 तास होतात. मग अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा हा काय एक दिवस आहे. मग असे एक महिना, असा 12 महिने म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि असं ब्रह्मदेवाला किती आयुष्य आहे? 100 वर्षाचा आयुष्य. आता वर्तमानातला जो ब्रह्मदेव आहे तो 52व्या वर्षामध्ये तो पदार्पण त्याने केलेलं आहे. 52वं वर्ष त्याचं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये 28-27 युग संपलेले आहेत. 28व्या युगामधील कलियुग चालू आहे. आणि हे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. म्हणून त्याच्या आयुष्याचा जरी विचार केला तरी एवढा महान असणारा ब्रह्मदेव, एवढी सृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे. सृष्टी निर्माण करायला फार बुद्धी लागते महाराज. एवढे वेगवेगळे पदार्थ आहेत, सर्व भिन्न आहेत, एक एकासारखं नाही. गुरुवर्य वैद्य बाबा एक कोटी करायचे, एक एकासारखं नाही, एक सर्वासारखं नाही, सर्व सर्वासारखं नाही, सर्व एकासारखं नाही. हो, सर्व भिन्न आहेत, प्रत्येकाचे चेहरे भिन्न आहेत. हो, किती माणसं आहेत या जगामध्ये, तर प्रत्येकाचे चेहरे भिन्न आहेत. केवळ चेहरेच भिन्न आहेत असं नुसतं माणसाचं घ्या, बाकीची सृष्टी तर आहेच, चेहरे भिन्न आहेत. बरं, चेहऱ्यामध्ये आहे तरी काय? 2 डोळे, 1 नाक, तोंड, 2 कान. सर्वांना हे आहेच, तरी देखील सर्व दिसायला भिन्न भिन्न दिसतात. एवढंच नाही तर सर्वाचे हाताचे अंगठ्याचे ठसे ते देखील वेगवेगळे आहेत. बरं ठीक आहे, सर्वांचे आवाज देखील वेगवेगळे आहेत. आवाजावर मनुष्य ओळखतो, एवढं वेगवेगळं आहे. हे निर्माण करत असताना ब्रह्मदेवाची प्रत्येक एका अवयवाची फॅक्टरीच आहे मला, ती सर्व त्याला चालवावी लागते. मग डोळे निर्माण करा, पाय निर्माण करा. बरं, सर्वांचे डोळे सारखे नाहीत, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. प्राण्याचं घेतलं तर हत्तीचा डोळा वेगळा, मुंगीचा डोळा वेगळा. हत्तीचा डोळा मुंगीला बसून चालणार नाही, मग मुंगीसाठी छोटे छोटे डोळे निर्माण करावे लागतील. किती छोटे? बरं, ते छोटे डोळे निर्माण करण्यापेक्षा लावणं किती अवघड आहे. परत ते लावायचे, तिथून वायरी जोडून घ्यायच्या आणि ते लावायचं. एवढं सूक्ष्म काम ब्रह्मदेव ज्या बुद्धीने करतो त्या बुद्धीने देखील तुकोबराय सांगतात, त्याला संतांचा महिमा कळणार नाही तर मी पामर असणारा त्यांचा महिमा काय वर्णन करू. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी स्वतःला पामर म्हणून घेत आहेत. मग पामर म्हणून घेत आहेत म्हणजे ते पामर आहेत असं नाही. लगेच आपण पामर विषयी जिज्ञासू मुक्त यामधला पामर इथं लावायचा नाही. हो, जगद्गुरु तुकोबरायांची ही नम्रता आहे, विनयता आहे. आणि मोठी माणसं हे प्रचंड नम्र असतात महाराज. हो, म्हणून ही तुकोबरायांची नम्रता आहे. विद्वत्ता आणि नम्रता एका ठिकाणी येणं हे दुर्लभ आहे. म्हणून विद्या ही नम्रतेने शोभते, विद्या विनयेन शोभते. म्हणून आचार्य शंकराचार्यांचा जर आपण विचार केला तर आचार्यांकडे एक व्यक्ती भक्त आला आणि म्हणू लागला, महाराज आपण फार विद्वान आहात, हो फार तुम्ही विद्या ग्रहण केलेले, आता जगामध्ये अशी विद्याच राहिली नाही की तुम्ही ती मिळवावी. हो, सर्व विद्या आपण मिळवलेली आहे. आचार्य सांगतात असं नाही. त्याला एका समुद्राच्या काठावर घेऊन जातात आणि काडी पडलेली ती समुद्रामध्ये बुडवतात आणि बाजूला धरतात, त्यातून एक थेंब खाली पडतो. आचार्य सांगतात पाहिलंच? तो म्हणला हो. मग आचार्य त्याला समजून सांगतात, या जगामध्ये जी विद्या आहे ती या सिंधूसारखी विद्या आहे आणि मी जी ग्रहण केली ती या बिंदूसारखी विद्या आहे. म्हणून
आचार्यासारखा महात्मा बोलतोय। एरवी पाहिलं तर हा आचार्यांचा विनय आहे महाराज, कारण आचार्य हे सर्वज्ञ होते। आचार्यांच्या विषयी सांगत असताना सांगतात की आचार्यांनी कोणत्या वर्षापर्यंत काय अध्ययन केलं होतं। अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद, षोडशे कृतवान भाष्यम, द्वात्रिंशे मुनिरभ्यगान। अष्टवर्षे चतुर्वेदी, आचार्य 8 वर्षाचे असताना 4 वेदाचा अभ्यास केला होता। द्वादशे सर्वशास्त्रविद, आचार्य 12 वर्षात नाही 12 वर्षाचे असताना सर्व शास्त्राचं अध्ययन केलं होतं। 16 वर्षाचे असताना सर्व भाष्य आचार्यांनी लिहिलं होतं। आचार्य सर्वज्ञ होते। शंकराचार्यम हे आचार्यांचं महात्म्य असताना ते आचार्य सांगतात की जगामध्ये असणारी विद्या ही सिंधू एवढी आहे आणि मी ग्रहण केलेली ही बिंदू एवढी। याला म्हणतात विनयता। कारण जो मोठा व्यक्ती असतो तो विनय असतो। ज्ञानोबराय सांगतात त्याच वृक्षाच्या फांद्या खाली येतात की ज्यांना फळं लागलेले आहेत। का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा शेखा, खालावते जे तयाची विनय हेची संपत्ती। त्यांची विनय हेच संपत्ती आहे। ज्ञानोबराय तर याच्याही पुढे जाऊन सांगतात आपुले उत्तमत्व नाठवे, मी किती मोठा आहे हे बाजूला ठेवतो। आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेनवे, एक सरे व्यक्ती मात्राची नावे, नमूची आवडे। म्हणून सागरासारखी विद्या आहे आणि बिंदूसारखी ग्रहण केली म्हणतात। ज्ञानोबरायांच्या बाबतीत जरी आपल्याला बोलायचं ठरलं तरी हे म्हणता येईल, ज्ञानोबरायांकर विद्या किती आहे, सागरासारखी विद्या आहे। म्हणून जनाबाई माता सांगतात की ज्ञानोबराय ज्ञानाचा ज्ञानाचे सागर आहेत। ज्ञानाचे सागर जरी ज्ञानोबराय असले तरी देखील ज्ञानोबरायांची जी भाषा आहे ती देखील बिंदूचीच आहे। ज्ञानोबराय सांगतात की टिटीभू चांचुवरी मापसुये सागरी, मी नेन तू त्यापरी प्रवर्तेत। हे संत महात्म्यांचा हा विनय आहे। जगद्गुरु तुकोबराय हे पामर नाहीत। तुकोबरायांचा अधिकार पाहिला तर तुकोबराय भगवान परमात्म्याने येऊन ज्यांची पूजा करावी, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तणू मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली। हा तुकोबरायांचा अधिकार आहे। तुकोबराय सांगतात तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी
वेदांत वाहे पाणी. हो, छातीला हात लावून तुकोबराय सांगतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येराणे वहावा भार माता. हो, अक्षरा अक्षरा वेगळा तुका होनी निराळा. हो, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे अनुरेणुया थोकडा. तुका आकाशा एवढा तुका विष्णू नाही दुजा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. हा तुकोबरायांचा अधिकार आहे आणि ते तुकोबराय म्हणतात त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका. आणि असं तुकोबराय म्हणतायत. आणि परंतु या अभंगामध्ये तुकोबरायांनी जसा संतांचा महिमा सांगितलेला आहे तसा संतांचा महिमा याच अभंगात सांगितलेला आहे. विठ्ठल काय वर्णन करू म्हणतात तरी देखील तुकोबरायांची वाणी थांबत नाही. तुकोबराय सांगतात या जगामध्ये अनेक वस्तू ते थंड करणारे आहेत, शांत करणारे आहेत, मात्र संत महात्मे ते तप्त करणारं जे कार्य आहे त्याचं मुळात कारणच काढून घेतात. चंदन हा जीवाला शीतल करणारा आहे. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या तापली चंदन निववितो कोणी. तापली चंदन निववितो कोणी. तापली चंदन निववितो कोणी. तापली चंदन निववितो कोणी. तापली चंदन निववितो तापली चंदन निववितो कोणी. तापली चंदन निववितो कोणी. तापली चंदन निववितो कोणी. त्रिगुण तो गाडी संग संग. त्रिगुण तो गाडी संग संग. पाय गाया वर्णले पावारा. त्यांचा महिमा काय वर्णले पावारा. त्रिगुण गाडी संग संग. त्रिगुण गाडी संग संग. त्यांचा महिमा काय वर्णले पावारा. त्यांचा महिमा काय वर्णले पावारा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात तापलेली कुडी निववणारा हा चंदन आहे. तापली चंदन. तापली चंदन म्हणजे चंदन तापलेला नाही. तापली कुडी चंदन निववी तापलेली. एखाद्याला जर ताप आलेला असला अतिशय ताप आलेला आहे तर त्याला शांत करण्याचं काम हा चंदन करतो. थंड करणाऱ्या अनेक वस्तू व्यवहारामध्ये आहेत. फ्रीज आहे, पंखा आहे, कूलर आहे, AC आहे. या थंड करणाऱ्या वस्तू आहेत. मात्र या वस्तू वरून थंड करतात, आतून थंड करत नाहीत. AC मध्ये बसलेली ही मंडळी अगदी जागेवरून भांडणं करणारी आपल्याला पाहायला मिळतात. वरून थंड आहेत पण आतून अतिशय तळमळ करणारी ही मंडळी. आणि तुकोबराय सांगतात वरून जर चंदन लावलं असेल आणि आतून जर तळमळ असेल तर त्या चंदनाने देखील अंग पोळल्या जातं. मनाच्या तळमळे चंदने अंग चंदने अंग पोळे. चंदने अंग पोळे. मनाच्या तळमळे चंदने अंग पोळे. चंदने अंग पोळे. चंदने
लावलं तरी अंग पोळल्या जातं. रात्री आपण प्रसंग ऐकलेला आहे. भगवान परमात्मा रास क्रीडा करण्यासाठी गोपिकाला निमंत्रण पाठवतायत, वेणू वाजवतायत. वेणू वाजवल्याबरोबर गोपिका रास क्रीडा करण्यासाठी येतायत आणि आल्याच्या नंतर सर्व गोपिका भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये आहेत. हो, मात्र संगतीत असताना गोपिकांच्या मनामध्ये आलं की ब्रह्मांड नायक असणारा परमात्मा आमच्या सोबत आहे. थोडासा अभिमान झाला, अहंकार त्या गोपिकांना झाला आणि भगवान परमात्म्याला तेच जमत नाही. हो, अभिमान आला तर भगवान परमात्म्याला जमत नाही. तुकोबराय सांगतात, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. का देवाला अभिमान सहन होत नाही? कारण तो त्याला नाही. तुका म्हणे नाही अभिमान त्यासी, नेती अनेकासी धरू देव. अभिमान गोपिकांना झाल्यामुळं भगवान परमात्मा अंतर्धान पावला आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावल्याच्या नंतर गोपिका शोक करू लागल्या. मात्र एका गोपिकाला घेऊन भगवान परमात्मा निघालेला आहे आणि निघाल्याच्या नंतर ती गोपिका पाहते की बाकीच्या कोणीच माझ्या बरोबर नाहीत, मी एकटीच आहे. मग तो रोग तिलाही होतो, तिलाही अभिमान होतो आणि ती म्हणते, देवा मला आता चालणं होत नाही, मला कडेवर घे. कडी घेसी तरी येते बरोबरी. कडेवर घेतलं तर मी बरोबर येणार आहे. भगवान परमात्मा सांगतात, तुला कडेवरच काय, डोक्यावर घेतलं असतं पण तुला रोग झालेला आहे. मग भगवान परमात्मा सांगतात, बस माझ्या खांद्यावर. खांद्यावर बसण्यासाठी भगवान परमात्मा वागतायत. ती बसण्यासाठी वर चढते आणि काय होतं कुणास ठाऊक, पाठीमागे वळून पाहते. आणि तुकोबराय सांगतात, तिने पाठीमागं पाहिलं तेवढ्यातच तो तुकमाने पाहिले मागे एवढ्या वेगे पाहिलं तेवढ्यात भगवान परमात्मा निघून गेला. परमार्थामध्ये मागं वळून पाहू नये. संसारा आगी आपुलेने हाते लावून मागुते पाहू नये. एकदा निघाला मार्गस्थ झालेला साधक त्याने आता पुन्हा वळून पाहायचं नाही. मागं वळून पाहिलं तर मागचंही जातं आणि पुढचंही जातं. म्हणून भगवान परमात्मा अंतर्धान झाला. अंतर्धान झाल्याच्या नंतर तिला तळमळ 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 होऊ लागली. ते बेशुद्ध होऊन खाली पडते. तेवढ्यात पाठीमागच्या गोपिका येत आहेत. पाहतायत तर ही गोपिका इथं दिसते. अंगाला हात लावल्याच्या नंतर हाताला चटका बसतो. एवढं तिचं अंग तापलेलं आहे. म्हणून पाणी टाक, वारा घाल, पण ते ताप कमी होत नाही. मग गोपिका काय करतात, ते चंदन उघळतात आणि त्या गोपिकेच्या अंगाला लावतात. मात्र ते चंदनाचा लेप जरी अंगाला लावलेला आहे तरी देखील ते शांत होत नाही. ती सांगते, या चंदनाच्या चोळीने माझं आणखीनच अंग पोळत आहे. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी.
वारा वाहे ऋणझुणा भवतार कुहा काना वेगी भेटवा का तो भेटवा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळणी चंदन जरी लावलं तरी अंग पोळल्या जातं आतून जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत चंदन शीतल करू शकत नाही संत महात्मे काय करतात तर आत तापाला कारण असणारे हे त्रिगुण आहेत ते त्रिगुणाला नाहीसं करतात आणि त्रिगुणातून सोडवल्यामुळं त्याला आता ताप होत नाही शांत होतो म्हणून तापली चंदन निभवितो पुढे त्रिगुण तो काढे संत संग संतांच्या संगतीमध्ये मनुष्य हा कृतकृत्य होतो संत महात्मे काय करतात त्या साधकाला आई वडील जसे स्वतः पालन पोषण करतात तसं संत महात्मे त्या साधकाचं पालन पोषण करतात माय बापे पिंड पाळीयला माया जन्म मरण जाया संत संग आई वडील मुलाचं पालन पोषण करतात अतिशय लाडाने त्याचं पालन पोषण करतात आई वडील हे मुलासाठी काय आहेत ईश्वर आहेत ईश्वर जसा या सृष्टीची निर्मिती करतो तसे आई वडील या मुलाला जन्म देतात केवळ जन्म देतात म्हणूनच ते ईश्वर आहेत असं नाही ईश्वराच्या भक्तीने जे फळ मनुष्याला मिळतं ते सर्व फळं आई वडिलांच्या सेवेने मिळत असतात म्हणून हे आई वडील आपलं पालन पोषण करतात मात्र पालन पोषण करत असताना काय करतात हा स्थूल जो विग्रह आहे जो पिंड आहे त्याला पुष्ट करतात त्याला पुष्ट करतात मात्र संत महात्मे काय करतात की जन्म मरणातून सोडतात हा देह आहे वास्तविक तात्विक दृष्टीने विचार केला तर दुःखाला कारण हा देह आहे पण देह जेवढा पुष्ट करीन तेवढं दुःख वाढणार आहे संत महात्मे या देहातून सोडतात माय बापे पिंड पाळीयला माया जन्म मरण जाया संत संग अशा प्रकारे संत महात्मे आपल्या वचनाने जन्माचं दुःख निवृत्त करतात संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण मिष्टान्न भुकेचं निवारण करतं मग संत महात्म्यांचे वचन हे जन्माचं निवारण करतात भूक हे तात्कालिक दुःख निवृत्त करते संत महात्मे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करतात भूक ही लयरूप निवृत्ती करते या चरणाचा आणखीनही थोड्या वेगळ्या पद्धतीने अर्थ आपल्याला पाहायला येईल संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण संतांचे वचन हेच मिष्टान्न आहेत आणि ते आपली आत्मप्राप्तीची जिज्ञासा आहे भूक आहे ते निवारण करणारे मिष्टान्न म्हणजे संत महात्म्यांचे हे वचन आहेत जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवोनी धाले पूर्णतेचं जेवण त्यांनी केलेलं आहे आता आत्मप्रभा नीच नवी तेचे करोने ठाण देवी जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच फावे ते जे जेवण आहे ते जेवण म्हणजे संत महात्म्यांचे वचन आहेत संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण मग तुकोबारायांना म्हटलं महाराज ते संत महात्मे आमच्याकडे कधी येतील तुकोबाराय सांगतात ते तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल पण म्हटले त्यांनी आम्हाला बोलवलं नाही हा एवढा मोठा सोहळा चालू आहे बरेच माणसं आहेत घरी बसलेले का तर बोलवलं नाही पण तुकोबाराय सांगतात निमंत्रणाची वाट पाहू नका न बोलवता तिथं जा अभंगाचं शेवटचं तुकामने जवळी न पाचारी जावे तुकामने जवळी न पाचारी जावे तुकामने जवळी न पाचारी जावे तुकामने जवळी न पाचारी पाचारी जावे तुकामने जवळी न पाचारी
धरोकार कुमार धरोकार कुमार धरोकार जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिगावया. संत महात्म्यांच्या जवळ जावं, पण जात असताना कसं जावं याचं वर्म तुकोबाराय सांगतात. हो तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिगावया. भावाने संत महात्म्यांकडे जावं. तुकोबाराय सांगतात संतांपासी बहु असावे मर्यादा फलकटाचा धंदा. उर पुढे संत महात्म्यांच्या जवळ अतिशय नम्रतेने राहावं आणि एकतर होत नसेल तर संतांच्या जवळ जाऊच नाही. तुकोबाराय सांगतात संत न संत संत संगती न करावा वास. एखादा गुणदोष हे अंगा. संत महात्म्यांच्या जवळ जात असताना अतिशय भावनेने जावं, न बोलावता जावं. म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. काही असे ठिकाण आहेत की तिथं बोलवलं तरी जाऊ नये. आता काय ठिकाण आहेत हे आपल्याला ठिकाणी जाऊ नये. काही असे ठिकाण आहेत बोलवलं तर जावं आणि काही ठिकाण आहेत बोलवलं नाही तरी जावं. हे सोहळा चालू आहे, या ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं असा हा सोहळा आहे. म्हणून त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका. झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांच्या चरणी समर्पित करायचे. हा एवढा मोठा सोहळा चालू आहे, हे जगद्गुरु तुकोबारायांचीही कृपा आहे. सर्व जे देहूमध्ये गाथा मंदिरामध्ये जे कार्य होत आहे, अगदी मंदिरापासून जे जे काही प्रकल्प आहेत ते सर्व जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेचं मूर्त अशा प्रकारचं रूप आहे. आणि ती जगद्गुरु तुकोबारायांची कृपा बाबांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होते आणि त्या ठिकाणावरून तिचं मूर्त रूप हे जगाला दिसत आहे. म्हणून गुरुवर्य बाबांच्या अंतःकरणातील सुप्त इच्छांचा मूर्त रूपाचा एक अंश तुम्हा आम्हा सर्व साधक वृंदांना होण्याचं सौभाग्य लाभलं. हे
हे आपलं परमभाग्य आहे. त्याचप्रमाणे बाबांच्या अंतकरणातील सुप्त संकल्पाच्या मूर्त रूपाचं एक अंश होण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हा सर्व गुरुबंधू साधकांना द्यावं हेच भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करायचे. भगवान श्री ज्ञानोबरायांच्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या आणि गुरुवर्य बाबांच्या चरणी प्रार्थना करायची. सेवेला विराम द्यायचा आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोणी घ्यावे हे तुमते विनवित्वसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नवे अंगभूतयुक्ते ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर